विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक माणिकराव ठाकरे, नसीम खान, मुझफ्फर हुसेन, दयानंद चोरगे, संध्या सबालाखे आणि सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांची नावं चर्चेत। मवियातील प्रमुख 3 पक्षांसह माकप, सपा, शेतकरी कामगार पक्षाची लवकरच एकत्रित बैठक। जागा वाटपात घटक पक्षांनाही स्थान देणार असल्याची शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा पवारांचा प्रयत्न। मंत्र्यांच्या 36 बंगल्यांसाठी पाण्याचं आणि विजेचं बिल तब्बल 52 कोटींच्या घरात। मार्च 2017 ते 2023 पर्यंत बिल थकीत होतं अशी माहिती। मंत्र्यांच्या बंगल्याचं विजेचं आणि पाण्याच्या बिलाचे 52 कोटीपैकी केवळ 26 कोटी भरण्यात आले, तर उर्वरित 26 कोटी कंत्राटदाराला दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून सुधारित पेन्शन लागू होणार, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची माहिती। राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार, योजनेअंतर्गत गरीब महिलांना दर महिन्याला 1200 ते 1500 रुपये देण्याचा मानस। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी जलील पठाणनं 2024च नाही तर याआधी देखील झालेल्या नीटच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार केल्याचा पोलिसांना संशय। ओबीसी मेडिको असोसिएशनच्या जवळ 500 डॉक्टरांचा आरक्षण सोडण्याचा निर्णय, एखाद्या गरीबाला याचा लाभ मिळावा यासाठी आरक्षणाचा लाभ सोडत असल्याची डॉक्टर राहुल घुलेंची घोषणा। देशात सध्या डाळींचा माफक साठा शिल्लक, त्यात पावसानं ओढ दिल्यानं नवीन पेरण्या खोळंबल्या, गव्हासह डाळी महागण्याची शक्यता। विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम, 732 गुन्हे दाखल। पुणे एल3 हॉटेलमध्ये ड्रग्सचं सेवन करणारे दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात, एकाला पुण्यातून तर दुसऱ्याला मुंबईतून अटक। दोघेही तरुण 24 ते 25 वर्ष वयोगटातले असल्याची माहिती। एफसी रोडवरील पबमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय, मुलांनी एका रात्रीत 85,000 उधळल्याचंही समोर। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटवायला सुरुवात, एफसी रोडवरील हॉटेल आणि पब बाहेर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई। एफसी रोडवरील कल्चरल हॉटेलच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा, भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाचं हे हॉटेल असल्याची माहिती। पुण्यातील तळेगावमध्ये तरुणांचा हवेत गोळीबार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी 6 तरुणांच्या मुसक्या आवळत त्यांची गोळीबार केलेल्या परिसरातच काढली धिंड। इंद्रायणी नदी फेसाळल्यानं पिंपरी पालिका ते लोणावळा दरम्यानच्या ग्रामपंचायतींना प्रदूषण मंडळाची नोटीस, मात्र केवळ नोटीस देऊन प्रश्न सुटणार का, हा खरा प्रश्न। आषाढी यात्रेसाठी गोपाळपूर परिसरात दर्शन रांगेसाठी 13 पत्रा शेड उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात, पत्रा शेडमध्ये यंदा भाविकांसाठी चहा, नाश्त्यासह जेवणाची सोय। केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांना यश, पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेसेस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करा, बँकेवर प्रशासक नेमा या मागणीसाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात चाबूक मोर्चा। अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान, गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास। सांगलीतील प्रसिद्ध संस्थांच्या गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तांची रीघ, गणेश मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई। आंबेगावच्या प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटीची भिंत जेसीबीनं पाडल्यानंतर वेताळनगरमधील रहिवाशांची सोसायटी धारकांवर दगडफेक, सोसायटीनं रस्ता बंद केल्यानं वेताळनगरच्या रहिवाशांनी भिंत पाडल्याचा संशय। पंढरपुरात माधाच्या बातमीचा इम्पॅक्ट, खचलेल्या पालखी मार्गाची वेगानं दुरुस्ती, 8 दिवसात दुरुस्तीचं काम पूर्ण करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।